SYBA विषय इतिहास न्यू सिलेबस 2020-21. आपल्या या पेपरचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. याचा कालखंड आहे 1707 ते 1818. सेमिस्टर 3चा व्हिडिओ आपला अगोदरच तयार केलेला आहे. आय बटनवर तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला तिथे तो व्हिडिओ मिळेल. आता या मराठ्यांचा इतिहास हा जो आपला पेपर आहे, याच्यामध्ये एकूण आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं प्रकरण आहे मराठा सत्तेचे एकत्रीकरण व विस्तार. याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 सब टॉपिक आहेत. पहिला आहे महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यातील संघर्ष. आता या टॉपिकमध्ये आपल्याला महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये वारसा युद्ध कसे झाले, किंवा त्यांचं सत्ता प्रस्थापनेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी दोघांमध्ये कशा प्रकारचे संघर्ष झाले, कशा प्रकारची परिस्थिती कारणीभूत होती त्यावेळेस, आणि त्याच्यामधून संघर्ष जो आहे तो संपवण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला, कुठला तह झाला, ह्या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. दुसरं आपलं सब टॉपिक आहे पेशव्यांचा उदय, बाळाजी विश्वनाथ आणि चौथाई आणि सरदेशमुखी. आता पहा, बाळाजी विश्वनाथ यांचं नाव आपण अगदी इतिहासामध्ये बऱ्याचदा ऐकलेलं आहे. आता या बाळाजी विश्वनाथ यांची कामगिरी मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला समजावून घ्यायची आहे. ज्यावेळेस शाहू महाराजांनी सेनाकर्ते हे नवीन पद निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यांची तेथे नेमणूक केली. सैन्याचे संघटन करण्याचे कार्य सेनाकर्त्यांकडे दिलेले होते. यामुळे सेनापती पदावर काही नियंत्रण राहील असे शाहूंना वाटत होते. धनाजी जाधवांसारखा सेनापती मृत झालेला, नवीन सेनापतीच्या निष्ठेविषयी शंका निर्माण झालेली आणि बहादूर शहाने सनद नाकारलेली अशा विचित्र पेचात ज्यावेळेस शाहू महाराज सापडले होते, या शाहूंच्या अडचणीचा फायदा घेऊन महाराष्ट्रातील अनेक सरदारांनी शाहूंविरुद्ध बंड पुकारले होते. अशा भीषण परिस्थितीतून शाहू महाराजांना बाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य बाळाजी विश्वनाथ यांनी पार पाडलेले दिसून येते. आणि त्यांनी कशा प्रकारचं मराठा स्वातंत्र्य युद्ध, हे मराठ्यांचा जो आगळा वेगळा इतिहास आपल्याला वेगळा असा पाहायला मिळतो, त्याच्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे का, हेही आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पुढचं आहे पेशवा बाजीराव पहिला. आता पेशवा बाजीराव पहिला यांची उत्तर आणि दक्षिण मोहीम ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी इतिहासामधील त्यांचं एक कार्य आहे. त्यांनी कशा पद्धतीने उत्तर आणि दक्षिण मोहीम यशस्वी केली, हे आपल्याला येथे समजून घ्यायचे. आता अनेक नामवंत इतिहासकारांनी बाजीरावांची थोरवी वर्णिलेली आहे. सर रिचर्ड टेम्पल म्हणतो, एक शूर सैनिक आणि सेनापती या नात्याने बाजीरावांची योग्यता ही थोर होती. बाजीरावांना भय असे माहीतच नव्हते. कोणत्याही लढाईत ते आपल्या सैनिकांच्या समोरच असे. त्यांना चैन आणि विलास माहीतच नव्हते. साध्या सैनिकाबरोबर ते राहत असे आणि त्यांच्या जीवनाशी एकरूप होत असे. आपल्या पराक्रमामुळे त्यांनी अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत मराठ्यांचा दरारा निर्माण केला होता. तसेच ग्रँड डब सारखा इतिहासकार सुद्धा बाजीरावांबद्दल पुढील मत नोंदवितो. बाजीरावांजवळ साम्राज्य वाढविणाऱ्या योजना तयार करण्याकरिता सुपीक डोके होते आणि त्या योजना अंमलात आणण्याकरिता पराक्रमी हात त्यांना ईश्वराने दिले होते. अशा प्रकारची थोरवी ही त्यांच्याविषयी अनेक इतिहासकारांनी गायलेली आहे. बाजीरावांमुळेच त्या कठीण परिस्थितीत मराठ्यांचा साम्राज्य विस्तार घडून आला, असे अनेक जणांचे, अनेक इतिहासकारांचे मत आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये आपण शिकताना ते डिटेल्समध्ये पाहणार आहोत. प्रकरण दुसरं, मराठा सामर्थ्याचे बळकटीकरण. आता मराठा सामर्थ्याचे बळकटीकरण कसे घडून आणले गेले, याच्यामध्ये आपल्याला 3 सब टॉपिक पाहिजेत. पहिला आहे पेशवा बाळाजी बाजीराव पहिला किंवा नानासाहेब. आता या पेशवा बाजीराव यांच्याविषयी आपल्याला इतिहासामध्ये त्यांचं असं वेगळं असं कुठलं योगदान आहे, किंवा त्यांनी काय नेमकं केलेलं आहे, हे पूर्ण आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे तिसरे पानिपत युद्ध. 1761 जे हे तिसरं पानिपत युद्ध झालेले आहे, याची कारणं आणि परिणाम आपल्याला समजावून घ्यायची आहे. कशा पद्धतीने हे युद्ध लढलं गेलं, त्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती आणि त्याचे परिणाम काय घडून आले, याचा आपल्याला येथे अभ्यास करायचा आहे. बाळाजी बाजीराव यांची कारकीर्द अभूतपूर्व मानली जाते. त्यांच्या कारकिर्दीत अफगाणिस्तानचा राजा अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात महान संघर्ष घडून आला.
त्यात मराठ्यांचा पाडाव झाला. या पानिपतच्या लढाईत कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली हे आपण या प्रकरणामध्ये, या टॉपिकमध्ये समजावून घेणार आहोत. आपलं पुढचं प्रकरण आहे प्रकरण 3. नाव आहे त्याचं पानिपत नंतरचे पुनरुज्जीवन आणि पतन. आता नावातच आपल्या हे लक्षात येतं आहे की पानिपत नंतरचे कसं पुनरुज्जीवन घडून आलं मराठी सत्तेचं, किंवा त्याचा पतन त्याचे कसे घडून आले हे आपल्याला येथे पाहायचे. आता पेशवा माधवराव प्रथम आता पेशवा बाजीराव प्रथम यांचं आपल्याला इथं जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते समजावून घ्यायचं आहे. तसेच बारभाई कारस्थान, जे इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध असं बारभाई कारस्थान आहे, महाजी शिंदे आणि नाना फडणीस यांची भूमिका. तसेच बारभाई कारस्थानामध्ये किती जण सामील झाले आणि कशा पद्धतीने हे गुप्त पद्धतीने कारस्थान शिजवलं गेलं आणि त्यामध्ये नेमकं काय झालं हे आपल्याला येथे समजून घ्यायचं आहे. पुढचं आपलं टॉपिक आहे मराठा सत्तेचे पतन. आता मराठी सत्तेचे पतन कसे घडून आणले गेले हे आपल्याला या टॉपिकमध्ये समजवून घ्यायचं आहे. पुढचं आहे आपलं पेशवा. पुढचं जे आपलं प्रकरण आहे प्रकरण 4, पेशवा कालखंडातील प्रशासन आणि समाज. आता पेशवा कालखंडामध्ये कशा पद्धतीने प्रशासन होतं, समाज कसा होता, संघराज्य, मराठा संघराज्य नेमकं कसं होतं, शिवाजी महाराजांनी जे प्रस्थापित केलेलं स्वराज्य होतं त्यातून पेशव्यांनी त्याचा विस्तार केला, त्या मराठा संघराज्याची उत्पत्ती कशी झाली, या संघराज्याचे स्वरूप नेमके कसे होते आणि या संघराज्यामध्ये हळूहळू दोष कसे शिरत गेले आणि त्यातून संघराज्याचा पाडाव कसा घडून आला इत्यादी विषयांचा या प्रकरणात आपण अभ्यास करणार आहोत. मराठा संघराज्याला जाणीवपूर्वक संघराज्य स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणत्याही मराठा शासनाने केलेला आढळून येत नाही. त्या त्या परिस्थितीत ज्या ज्या गरजा निर्माण होत गेल्या त्यानुसार हे संघराज्य बनत गेले. निसर्गतः त्याचा विकास होत गेला. असे असून सुद्धा हे संघराज्य इतकी वर्षे कसे टिकून राहिले हे मोठे आश्चर्य समजले पाहिजे. या संघराज्य स्वरूपसुद्धा इतके ढिसूळ होते की वरवर पाहता हे संघराज्य इतकी वर्षेपर्यंत टिकून राहील असे कोणालाच वाटले नव्हते. परंतु सखोल दृष्टीने विचार करता या संघराज्याच्या मुळाशी स्वधर्म, स्वराष्ट्र यांच्याविषयी प्रखर प्रेम होते आणि म्हणूनच हे संघराज्य इतकी वर्षे टिकून राहिले असे आपल्याला दिसून येते आणि ह्या प्रकरणामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. पुढचं आपलं टॉपिक आहे आर्थिक परिस्थिती. पेशवा कालखंडातील कशी परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती नेमकी कशी होती, तेथील सामाजिक जीवन कसं होतं, जाती व्यवस्था कशी होती. पुढचा पॉईंट आहे समाज आणि जाती व्यवस्था आणि महिलांचे स्थान. आता पेशव्यांच्या काळातील सामाजिक जीवनाचा विचार करत असताना आपल्याला ह्या गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत, कारण सामाजिक जीवनाचा आढावा घेत असताना त्या काळातील सामाजिक चालीरीती, जाती व्यवस्था, वतने, धर्मांतर, संस्कार, मुहूर्त, व्रतवैकल्य या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. आता आर्थिक परिस्थिती बघत असताना 18वे शतक हे हिंदुस्थानच्या इतिहासात बऱ्याच उलटापालटी करणारे ठरले. या कालखंडात किंवा या शतकात मोगल साम्राज्य ऱ्हासाला गेले तर युरोपियन सत्ता उदयाला आली. 17व्या शतकात उदयाला आलेल्या आणि 18व्या शतकात अस्तास आलेल्या मराठ्यांच्या आर्थिक जीवनावर या घडामोडीचा प्रभाव पडणे साहजिकच होते. मोगलांच्या काळात जी अर्थव्यवस्था निर्माण झाली आणि त्यातून जी सामाजिक व्यवस्था विकसित होत गेली ती एखाद्या पिरॅमिडसारखी होती. या पिरॅमिडच्या उच्च टोकाला अतिशय श्रीमंत, व्यसनी आणि अकारण उधळण करणारे वरिष्ठ वर्ग होते. या व्यवस्थेच्या अगदी तळाशी अगदी गरीब शेतकरी, कारागीर आणि शेतमजूर होते. मोगलांची आर्थिक व्यवस्था प्रचंड उधळणूक, चैनविलास यावरील खर्च, युद्धे, इमारतीवरील खर्च इत्यादी कारणांमुळे ऱ्हास पावत गेली. त्याचा सामाजिक व्यवस्थेवरही परिणाम घडून आला. मोगलाच्या नोकरीतील ब्राह्मण दरबारातून निवृत्त झाले आणि त्यांना आपला नेहमीचा ज्ञानदानाचा व्यवसाय स्वीकारला. म्हणूनच आपल्याला या काळात प्रत्येक खेड्यातील शिक्षक साधारणपणे ब्राह्मणच आढळतो. ब्राह्मणांनी मात्र आता उत्तर हिंदुस्थानातील कायस्थ ब्राह्मणांना आपल्या हाती धरले. कायस्थांनी फारसी भाषेचे ज्ञान अवगत करून घेतले आणि हिशोबाच्या कामात ते वाकबगार बनले. अशा रीतीने लवकरच कायस्थांनी मोगलांच्या प्रशासनामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले. पटवारी, महसूल अधिकारी, कानुगो वगैरे महत्त्वाच्या पदावर कायस्थांच्याच नेमणुका होऊ लागल्या. याच काळात कायस्थांबरोबर आणखी एक वर्ग उदयाला आणि तो म्हणजे सावकाराचा वर्ग. सावकाराबरोबरच व्यापारी, लहानसहान धंदे करणारे, उद्योगधंदे चालविणारे यांचाही मोठा उत्कर्ष घडून आला. परंतु मोगलांच्या काळात जरी हा मध्यमवर्ग वाढत गेला तरी बहुसंख्य वर्ग हा शेतकरी वर्ग होता हे आपल्याला विसरून चालणार नाही. मोगलांचा आधार जसजसा तळागाळाशी असलेला शेतवर्ग होता
तशीच परिस्थिती मराठ्यांच्या राज्यात होती. मराठ्यांचा आधार बहुसंख्य शेतकरी वर्ग हाच होता. महाराष्ट्रात शेती ही परंपरेत चालत आली होती आणि तिच्या अर्थव्यवस्थेत 17व्या शतकापेक्षा कोणताही विशेष बदल झालेला नव्हता. म्हणजे पेशवे काळ समजून घेत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. तसेच स्त्रियांचे स्थान कसे होते, जाती व्यवस्था, हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. आता स्त्रियांचे स्थान बघताना आपण प्रकरण शिकताना डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत. सतीसारखी दुष्ट प्रथा होती का, शकून समाजातील काही प्रेरणा, स्त्रियांचं स्थान कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण प्रकरण समजावून घेताना डिटेल्समध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीने एकूण या 4 प्रकरणाचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. धन्यवाद.